नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांना न्यायालयात केलंय हजर। न्यायालयाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण नाशिककरांचं लक्ष। या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पाहूया सविस्तर बातमी। इगतपुरीमधील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेला हल्ला राज्यभरात चर्चेचा विषय बनत चाललाय। रविवारी सायंकाळी नाशिक रोड येथील भागवत कुटुंब भावली धरणातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते। काही संशयित टवाळखोरांनी या कुटुंबातील महिलांना पाहून शिट्ट्या मारत आणि अश्लील हावभाव केले। यावरूनच वाद पेटला। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक तालुका पोलीस आणि इगतपुरी पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत या घटनेमधील 9 संशयितांना ताब्यात घेतलंय। सध्या या 9 जणांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलंय। न्यायालय याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। मात्र या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।